पहा, लाडक्या बहिणींसाठी एक मोठी गुड न्यूज इथं समोर आलेली आहे. तर पहा, लाडक्या बहिणी जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची प्रतीक्षा इथं करत आहेत. सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष या जून महिन्याच्या 12व्या हप्त्याकडे इथं लागलेलं आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना हा जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तर तो कधी मिळणार, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे कधी येणार, तर याबद्दलची सर्वात मोठी माहिती आपण इथे पुढे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करून तुम्ही घ्यायचा आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. तर जून महिन्याचे 1500 रुपये लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती इथं समोर आलेली आहे. तर पहा, आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 3600 कोटी रुपयांचा जो उल्लेख आहे तो इथं करत त्यांनी इथं स्पष्टपणे ते मानलेले आहेत की महाराष्ट्रातील कोट्यवधी लाडक्या बहिणींचा जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे, लाडक्या बहिणींना जो 1500 रुपयाचा हप्ता इथं मिळत आहे, तर आता त्यांना हा 12व्या हप्त्याची त्यांना इथं प्रतीक्षा आता करावी लागणार नाही. त्यांची प्रतीक्षा इथं संपणार आहे. तर पहा, आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना जून महिन्याचा जो हप्ता आहे तो लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आणि लवकरच या कामाला सुरुवात सुद्धा होणार आहे. पहा, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती. तर या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी या योजनेच्या जूनच्या हप्त्यासंदर्भात एक अधिकृत माहिती त्यांनी इथं दिलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो आता कधी मिळणार, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे कधी पडणार, तर याबाबतची एक मोठी माहिती त्यांनी इथं दिलेली आहे. पहा, राज्यातील लाभार्थी महिलांचं लक्ष आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्याकडे लागलेलं आहे. सर्व लाडक्या बहिणींना आतापर्यंत 11 हप्त्याचे पैसे इथं वाटप त्यांना झालेले आहेत. तर पहा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळाले ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे. पहा, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय म्हणालेले आहेत की आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केली होती की जवळपास 3600 कोटी रुपये लाडक्या बहिणींकरता ह्या महिन्याकरिता डीबीटीवर पाठवलेले आहेत. पहा, उद्या त्यांच्या खात्यावर पैसे मिळतील, तो एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे. पहा, तर आज आहे 1 जुलै, तर जुलै महिना इथं आलेला आहे आणि आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी तर आज इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उद्या म्हणजेच येत्या 2 जुलै रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे त्यांना इथं उपलब्ध होणार आहेत, त्यांच्या खात्यावरती इथं त्यांना दिले जाणार आहेत. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्ती इथं झालेली आहे. 29 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना इथं सुरू करण्यात आलेली होती आणि त्याला 29 जून म्हणजेच मागच्या 2 दिवसाखाली लाडकी बहीण योजनेला इथं 1 वर्ष झालेलं आहे, त्याची वर्षपूर्ती इथं झालेली आहे. तर पहा, त्याबद्दलच आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की येत्या 2 दिवसात म्हणजेच 2 जुलै ते 3 जुलै रोजी लाडक्या बहिणींना हा जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो इथं वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. तर पहा, ही सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची मोठी बातमी इथं त्यांच्यासाठी असणार आहे. पहा, आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 11 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे लाडक्या बहिणींना आतापर्यंत 11 महिन्याचे पैसे मिळालेले आहेत. तर पहा, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगायचं आहे की लाडकी बहीण योजनेचे तुम्ही आतापर्यंत एकूण किती हप्ते उचललेले आहेत आणि तुमचे पैसे इथं खर्च झालेले आहेत का. पहा, लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांना 1500 रुपये दरमहा दिले जात आहेत. मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 जूनच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली होती. तर आता जून 2025 आहे आणि आज आहे जुलै महिन्याची 2 तारीख आज इथं आलेली आहे. तर ही लाडक्या बहिणींना हा जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो इथं मिळालेला नाही. तर पहा, आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इथं जाहीर केलेलं आहे की जुलै ते मे 2025 काळात लाडक्या बहिणींना 11 हप्त्याचे एकूण 16,500 रुपये वाटप करण्यात आलेले आहेत. पहा, म्हणजेच लाडक्या बहिणींना 11 हप्त्याचे 1500 रुपयांप्रमाणे 16,500 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. तर पहा, ही रक्कम ज्या महिला पहिल्यापासून योजनेच्या लाभार्थी असतील त्यांनाच मिळालेली असेल. पहा, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी जून मध्ये योजना चालू झालेली आहे आणि त्यांनी ज्या महिलांनी जून मध्ये अर्ज केलेले आहेत त्या सर्व महिलांना आतापर्यंत 16,500 रुपये तर त्यांना मिळालेले आहेत. तसेच पहा मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींनी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत सुद्धा
ज्या लाडक्या बहिणींनी ऑगस्ट मध्ये अर्ज केलेले आहेत त्या लाडक्या बहिणींना सुद्धा 16,500 रुपये इथं देण्यात आलेले आहेत. त्यांना 11 हप्ते इथं पोहोच झालेले आहेत. तर पहा, अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आनंदाची गुड न्यूज इथं असणार आहे. पहा, जून महिन्याचा शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार होती असं देखील वक्तव्य समोर आलेलं होतं. परंतु लाडक्या बहिणींना अजूनही जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो इथं मिळालेला नाही. तर पहा, सर्व लाडक्या बहिणी इथं 1500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा इथं करत आहेत. म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपयांच्या प्रतीक्षात इथं आहेत. लवकरच त्यांना जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो त्यांना इथं मिळून जाणार आहे. इथं आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे त्यांनी इथं सांगितलेलं सुद्धा आहे. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो जून महिन्याचा हप्ता आहे तर याची प्रतीक्षा आता संपलेली आहे. त्या सर्व लाडक्या बहिणींना आता जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो इथं लवकरच दिला जाणार आहे. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 11 महिन्याचे 1500 रुपयांप्रमाणे एकूण 16,500 रुपये देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार एका वर्षात डीबीटीद्वारे लाडक्या बहिणींना किंवा लाभार्थ्यांना 18,000 रुपये इथं दिले जाणार आहेत. पहा, म्हणजे जे लाभार्थी आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आपल्या महाराष्ट्र सरकारच्या डीबीटीद्वारे एकूण 18,000 रुपये त्यांना इथं दिले जाणार आहेत. पहा, महाराष्ट्र सरकारनं गेल्या वर्षी म्हणजे जुलै 2024 पासून ही योजना सुरू केलेली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाच वेळी लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली होती. पहा, म्हणजे एकूण 3,000 रुपये ह्या 2 महिन्याचे एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इथं पाठवण्यात आलेले होते. लाडक्या बहिणींना मे महिन्याचा जो हप्ता आहे, मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात करण्यात आलेलं होतं. आता जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे, परंतु लाडक्या बहिणींना अजूनही हा जून महिन्याचे म्हणजेच ह्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये त्यांना इथं मिळालेले नाहीत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता ह्या जून महिन्याच्या 1500 रुपयाची ह्या 12व्या हप्त्याची इथं प्रतीक्षा करत आहेत. जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे, ह्या जून महिन्याचे जे 1500 रुपये आहेत ह्या 12व्या हप्त्याचे, ही रक्कम त्यांना लवकरच दिली जाणार आहे. आणि सर्व लाडक्या बहिणींची जी प्रतीक्षा आहे, जी लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत 12व्या हप्त्याची, त्यांची प्रतीक्षा इथं संपणार आहे. त्यांना इथं वाट पाहिजे आता काहीच गरज लागणार नाही, कारण लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. पहा, म्हणजेच लवकरच लाडक्या बहिणींसाठी ही मोठी गुड न्यूज आपल्या सरकारने आपल्या शासनाने इथं दिलेली आहे. आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं सुद्धा आहे की 3600 कोटी रुपयाचा जो चेक आहे तो त्यांनी इथं आपल्या विभागाला पाठवलेला आहे. महिला व बाल विकास विभागाला त्यांनी इथं पाठवलेला आहे. पहा, म्हणजेच लवकरच येत्या 2 किंवा 3 तारखेला लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हा जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तर या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये इथं वितरित व्हायला सुरुवात होणार आहे. तर पहा, ज्यांचे कोणाचे पैसे जमा होतील त्यांनी नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की सर पैसे मिळाले. तर पहा, तुमचा हा मेसेज, तुमची ही कमेंट आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी इथं महत्त्वाची ठरणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना इथं एक दिलासा मिळणार आहे.